नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया. सामनाच्या अग्रलेखातून विरोधी पक्षावर आता टीका करण्यात आलेली आहे. आधीचा विरोधी पक्ष वाघाच्या डरकाळ्या फोडायचा, आताचा विरोधी पक्ष मांजर चेष्टा करतो. आजचा विरोधी पक्ष हा मांजरीचा वंशज असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. फडणवीसांनी परवांवरील हल्ल्याचा प्रश्न का केला नाही असा प्रश्न सुद्धा सामनाच्या अग्रलेखातून विचारला गेलेला आहे. आधी विरोधी पक्ष डरकाळ्या फोडायचा, मात्र आताचा विरोधी पक्ष मांजर चेष्टा करतो असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलं गेलंय. या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलं गेलंय पाहूया. मांजर चेष्टा मथळ्याखाली हा अग्रलेख आहे. एकेकाळी महाराष्ट्रातला विरोधी पक्ष वाघासारख्या डरकाळ्या फोडत होता आणि सिंहासारख्या गर्जना करत होता. विरोधी पक्ष हा सरकार इतकंच महत्त्वाचं कार्य करत असे, पण आजचा विरोधी पक्ष विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून मांजर चेष्टा करतो. डरकाळ्यांच्या जागी मांजरीचे आवाज काढून स्वतःचे हसे करून घेतो. विरोधी पक्षाची अवस्था आज शरीर मांजराचं आणि काळी झुंजराचं अशी झालेली आहे. माणसाच्या चित्रविचित्र चाळ्यांना आपल्याकडे माकड चेष्टा म्हटलं जातं, कारण माणूस माकडाचा वंशज आहे. राज्यातील आजचा विरोधी पक्ष मात्र मांजरीचा वंशज असल्यानं तो जे काही उलटसुलट करतोय त्या मांजर चेष्टाच ठरताय. सामनातून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आलेली आहे. मांजर चेष्टेवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडलं गेलेलं आहे. आताचा विरोधी पक्ष हा मांजर चेष्टा करतो अशा शब्दात विरोधकांवर टीका करण्यात आलेली आहे. आजचा विरोधी पक्ष हा मांजरीचा वंशज आहे असं देखील म्हटलं गेलंय. शरीर मांजराचं आणि काळीज उंदराचं अशा शब्दांमध्ये सामनाच्या अग्रलेखातून विरोधकांवर टीका करण्यात आलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. अमित मोडक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अमित, आधी विरोधी पक्ष डरकाळ्या फोडायचा आणि आता मात्र विरोधी पक्षाची एक प्रकारे मांजर झाली आणि त्यामुळे मांजर चेष्टा सुरू असल्याचं सामनाच्या अग्रलेखामध्ये टीका करत म्हटलं गेलंय. काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, आपण बघतो की गेले 3 ते 4 दिवस हा विषय अत्यंत गाजतोय. ज्या दिवशी तो म्याव-म्यावचा आवाज काढण्यात आला पायऱ्यावरून आणि त्यानंतर मला असं वाटतं की शिवसेनेने अत्यंत गांभीर्याने तो विषय घेतला आणि त्याचेच पडसाद आपल्याला आज सामनाच्या अग्रलेखातून देखील उमटताना दिसतायत. हां, महत्त्वाचं म्हणजे काल अजितदादांनी देखील यावर टीका करताना असं म्हटलं होतं की आपण कुत्रा-मांजरांचं प्रतिनिधित्व करत नाही. हां. त्यामुळे आणि त्यासोबतच आपण जर बघितलं तर काल विधान भवनात देखील चर्चा झाली होती की आमदारांचं आचरण कसं असलं पाहिजे हं. आणि एकूण नितेश राणे यांच्या आचरणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याबाबत समिती देखील नेमण्यात आली. आणि एक प्रकारे आज आपण बघितलं तर सामनातून पुन्हा एकदा त्याच सर्व घटनेवर एक एक प्रकारे निशाणा साधण्यात आलेला आहे. एक प्रकारे विरोधकांना टार्गेट करत त्यांनी विरोधकांचं वागणं याला मांजर चेष्टा म्हणत संपूर्णपणे तो जो प्रसंग होता, जिथे आदित्य ठाकरेचा अवमान करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, हां. त्याच्यामुळे एक प्रकारे शिवसेनेला डिवचण्यात आलेलं आहे आणि हा विषय इथेच थांबणार नाही असं आपल्याला दिसतंय. आणि आज महत्त्वाचं म्हणजे नितेश राणे या सर्व प्रकरणात जर आपण बघितलं तर नितेश राणे गेल्या काही दिवसांपासून अनरिचेबल आहे. आता सकाळी आपण भाजपच्या काही नेत्यांचा फोन देखील प्रयत्न केला होता या अग्रलेखावर प्रतिक्रिया घेण्यासाठी, हां. परंतु अद्याप त्यांच्याकडून कुठली प्रतिक्रिया मिळालेली नाहीये. बरं. अमित, अजिंक्य. सातत्यानं असं आपल्याला पाहायला मिळतंय की वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं विरोधी पक्षांवर सामनाच्या अग्रलेखातनं टीका केली जाते. मात्र आता तर विरोधी पक्षाची आजची अवस्था ही शरीर मांजराचं आणि काळीज उंदराचं झालंय अशी केली गेलेली आहे. त्यामुळं कुठेतरी टीका जी होतीये ती देखील आता अतिशय धारदारपणे केली जाते की काय असं म्हणावं लागेल? की आपण बघतो की सामना आपण वाचतोच किंवा सामनाचा जो वाचक आहे तो या भाषेसाठीच आहे. तो त्यांचा एक वेगळा वाचक वर्ग आहे आणि हीच भाषा सामना सातत्याने वापरताना दिसतं. आणि एक प्रकारे जसं आपण बोललो की त्यांच्या महत्त्वाच्या नेत्याला जेव्हा टार्गेट केलं जातं हां. तेव्हा पलटवार करण्याची ही शिवसेनेची स्टाईल आहे. राऊतांची लेखणी देखील अशीच चालते आणि
त्याच भाषेतून त्यांनी प्रत्युत्तर दिलेले आहे. आणि जर तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्याला डिवचण्याचा प्रयत्न कराल, तर मग आम्ही देखील तुम्हाला सोडणार नाही, असाच कुठेतरी यातून संदेश देण्याचा प्रयत्न दिसतोय, अजिंक्य. बिलकुल. अमित, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.